हॅलो, गुड मॉर्निंग. तर एक्सरसाइज 1.4 आहे पॅरामेट्रिक फंक्शनवर. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं मी पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये पॅरामीटर हा एक महत्वाचा रोल प्ले करतो. आता तो जॉमेट्री मधला पार्ट आहे, मी इथे सांगत नाही, तो एकदा लाईव्ह लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. प्रॉब्लेम्स बघूया. तर इथे डीवाय बाय डीएक्स काढायचं म्हणजे काय करायचं, इथे टी पॅरामीटर आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये थीटा पॅरामीटर आहे, कॉमन पॅरामीटर. त्याच्यावर थिअरम आहे, ते थिअरम प्रूव्ह करायला तर 3 थिअरमचं एक सेपरेट लेक्चर आहे. लेबनीज नोटेशनने आपण ते प्रूव्ह करतो. तर 3 और 4 मार्क्सला प्रूव्ह येतो द्यायला तो. तर त्याच्यासाठी अलग थिअरम, अलग लेक्चर आहे. बघा, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू ट्वाइस 80 दिलेलं आहे. त्याच्यावरून डीवाय बाय डीएक्स काढायचं. कसं काढायचं? डीवाय बाय डीएक्स जर काढायचं असेल तर पहिल्यांदा तिथे डीवाय बाय डीटी काढा आणि नंतर डीएक्स बाय डीटी काढा. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी व्हेरिएबल, दोघांचा रेशो जर घेतला तर डीवाय बाय डीएक्स मिळतो. डीएक्स बाय डीवाय जर घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय उलट जर घेतलं तर उलट रेसिप्रोकल घ्यायचा. आता एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर दिलाय, मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ 80 स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू, ये कॉन्स्टंट आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह इथं लक्षात ठेवा टी व्हेरिएबल आहे, विथ रिस्पेक्ट टू टी घेतलाय. मग आता ये टी स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, 2x आहे. मग टी स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, 2t. सो द डेरिव्हेटिव्ह इज ट्वाइस ऑफ 80. नंबर 1. आता पुढे y इज इक्वल टू ट्वाइस ऑफ 80. पुन्हा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. डीवाय बाय डीटी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्वाइस ऑफ 80 विथ रिस्पेक्ट टू टी, 2a कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, 1. So this is 2a into 1. So dy by dt is 2a and dx by dt is twice of 80. तुम्हाला काढायचं dy by dx. मग dy by dx कसं घ्यायचं, वरती dy आहे तर इकडे dy by dt घ्या, खाली डिनॉमिनेटर dx आहे, खाली dx by dt घ्या. dy by dt ची व्हॅल्यू काय आली, 2a. dx by dt ची व्हॅल्यू काय आली, twice of 80. 2a कॅन्सल, 1 by t. So this is the derivative of y with respect to x, dy by dx. That variable introduce झाले t. Right now. Second example बघा आता. x is equal to a cot theta आणि y is equal to b cosec theta. आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायचंय. मग पहिल्यांदा इथे काय करूया आपण, थीटा पॅरामीटर आहे, मग डीएक्स बाय डी थीटा आणि डीवाय बाय डी थीटा करा. सो डीएक्स बाय डी थीटा डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे दोन्हीकडे डी बाय डी थीटा लावायचं. ये कॉन्स्टंट आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, मग ये कॉन्स्टंट असाच. कॉटेक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, जर एक्स असतं इथं तर कॉटेक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग कॉट थीटाचा विथ रिस्पेक्ट टू थीटा काय होईल, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. सो दिस इज मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. आता y इज इक्वल टू बी कोसेक थीटा. मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, डीवाय बाय डी थीटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ बी कोसेक थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. बी कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. लक्षात ठेवा हे व्हेरिएबल असतं. मग हे व्हेरिएबल कंटेनिंग सगळं काय असतं, व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे डिफरन्शिएबल, आणि बाकीचे लेटर्स कॉन्स्टंट असतात. सो बी कॉन्स्टंट, कोसेक एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतो, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मग कोसेक थीटाचा विथ रिस्पेक्ट टू थीटा काय होईल, मायनस कोसेक थीटा कॉट थीटा. So this is minus b cosec theta cot of theta. आता आपल्याला काय करायचं आहे, dy by dx करायचं आहे. सो नाव dy by dx इज इक्वल टू, वरती dy आहे, मग dy by d theta न्यूमरेटरला घ्या, खाली dx आहे, मग dx by d theta खाली घ्या, इज इक्वल टू dy by d theta ची व्हॅल्यू काय आली, मायनस b कोसेक थीटा
कॉट थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटाची व्हॅल्यू काय आली a कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे कोसेक थिटा आणि हा कोसेक थिटा कॅन्सल. इथे मायनस b कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा बाय साइन थिटा डिवायडेड बाय a कोसेक थिटा म्हणजे 1 बाय साइन थिटा. तर हे दोन्ही साइन थिटा कॅन्सल होतील. हे मायनस b बाय a कॉस थिटा आन्सर आहे. dy बाय dx इज मायनस b अपॉन a कॉस थिटा. राईट डाउन. आता थर्ड प्रॉब्लेम. इथे पण तुम्हाला dy बाय dx काढायचंय. x ची व्हॅल्यू दिली, y ची व्हॅल्यू दिली. नाव x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. इथे पॅरामीटर म्हणजे दोन्हीकडे कॉमन कोणतं व्हेरिएबल आहे m आहे. म्हणजे m इज पॅरामीटर. dx बाय dm काढायचं, dy बाय dm काढायचं. समजलं. इथे तुम्हाला a जर पॅरामीटर दिला असता, कदाचित असे देऊ शकतात कधी कधी तुम्हाला a सुद्धा पॅरामीटर देऊ शकतात. समजलं का. इथे a सुद्धा पॅरामीटर घेता आला असता, पण इथे a कॉन्स्टंट आहे. इथे dx बाय dm काढा, dy बाय dm काढा. आता dx बाय dm इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. चेन रूल ने डेरिव्हेटिव्ह काय होईल 2 रूट ऑफ a स्क्वेअर प्लस, मी इथे अजून एक स्टेप लिहितो. नाव हे 1 अपॉन, याला x मानलं तर 1 अपॉन 2 रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. चुकूनही इथं असं मी लिहिलंय असं घ्यायचं नाही विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण विथ रिस्पेक्ट टू m डिफरन्शिएट करतोय. सो 1 अपॉन 2 रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअरचा येईल 0 आणि m स्क्वेअरचा काय होईल 2m. आता इथे हा 2 2 कॅन्सल आउट होईल. खाली काय राहील m अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. Now y is equal to log of a square plus m square. आता इथे dy by dm करायचं. Derivative of y with respect to m is equal to derivative of log of a square plus m square with respect to m. चेन रूल आहे, याला m मानावं लागेल. मग log m चा काय 1 by m म्हणजे 1 upon a square plus m square into derivative of ज्याला m मानलं होतं तो 1 upon a square plus m square. a square चा with respect to m काय येईल 0 आणि m square चा with respect to m काय येईल 2m. So this is 2m upon a square plus m square. Now आपल्याला फाइंड आउट करायचे dy by dx. dy by dx is equal to वरती काय आहे dy, मग वरती घ्या dy by dm डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय आहे dx आहे, मग dx बाय dm घ्या इज इक्वल टू dy बाय dx ची व्हॅल्यू dy बाय dm ची व्हॅल्यू 2m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर डिवायडेड बाय इकडे काय m अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. इथे न्यूमरेटरचा mm कॅन्सल आणि हे रूट एका रूट बरोबर कॅन्सल होईल. सो काय राहिले इथे डिनॉमिनेटर पूर्ण गेलाय. हे 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. हे आन्सर आहे dy बाय dx. राईट. आता इथे आपल्याला मेन्शन केलेलं होतं काय m व्हेरिएबल दिलंय म्हणून नाही. मग तुम्ही a व्हेरिएबल पण घेऊ शकता कॉमन पॅरामीटर. इथे m पॅरामीटर दिलेला नव्हता पर्टिक्युलरली. एक मिनिट मला क्वेश्चन चेक करू द्या. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे का काही m व्हेरिएबल आहे नाही दिलेलं. आता मी घेतलं इथं दोघांमध्ये कॉमन व्हेरिएबल m म्हणजे दोघांमधला कॉमन पॅरामीटर मी m घेतला. पण मी तर a स्क्वेअर सुद्धा a हा पॅरामीटर सुद्धा घेऊ शकत होतो बरोबर. म्हणजे हे आन्सर तुम्ही a ला जर पॅरामीटर मानला असं होऊ शकतं ना. इथे m पण कॉन्स्टंट होऊ शकतो तर इथे a हा पॅरामीटर होऊ शकतो कॉमन बरोबर आहे. तर इथे dx बाय da आणि dy बाय da काढलं असतं तरी तुमचं आन्सर सेम आलं असतं. फक्त इथे काय आलं असतं इथे काहीच नाही सेम आन्सर आलं असतं. इकडे कॅन्सल होता ना ये कॅन्सल झाला असता. आन्सर हेच आलं असतं. तुम्ही चेक करून बघू शकता. dx बाय dm काढून बघा, dx बाय da काढून बघा आणि dy बाय da काढून बघा. त्यांचा रेशो घेतला तरी आन्सर सेम येईल.
फक्त इकडे कॅन्सलेशन होतं ना, जिथे जिथे एम आलाय तिथे तिथे ए येईल फक्त, नथिंग एल्स. आन्सर मात्र सेम येईल. राईट ऑन. नेक्स्ट क्वेश्चन. एक्स इज इक्वल टू साइन थिटा, वाय इज इक्वल टू टॅन थिटा. आपल्याला काढायचं डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे, मग डीवाय बाय डी थिटा काय होईल? टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर थिटा. डीएक्स बाय डी थिटा काय होईल? डीएक्स बाय डी थिटा. साइन थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा काय होईल? कॉस थिटा. सो डीवाय बाय डीएक्स काय होईल? डीवाय बाय डीएक्स डीवाय बाय डी थिटा अपॉन डीएक्स बाय डी थिटा. So what is dy by d theta? Sec square theta. What is dx by d theta? Cos theta. What is sec square theta? 1 by cos square theta upon cos theta. So this is 1 upon, हे डायरेक्ट असं होईल, हे असं लिहायची गरज नाही, डायरेक्ट हे सेक क्यूब थिटा लिहिता येईल. हे असं आहे ना, सेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. मग आता सेक स्क्वेअर थिटा इंटू 1 बाय कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा आहे, तर हे आन्सर येईल सेक क्यूब थिटा. दिस इज डीवाय बाय डीएक्स. राईट ऑन. नेक्स्ट क्वेश्चन. एक्स इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस थिटा, वाय इज इक्वल टू बी इंटू थिटा मायनस साइन थिटा. सो इथं डीएक्स बाय डी थिटा काढा, डीवाय बाय डी थिटा काढा आणि रेशिओ घ्या. x is equal to a into 1 minus cos theta, differentiating with respect to theta. a into 1 minus cos theta. So a is constant, derivative of 1 minus cos theta with respect to theta. कॉमन काय दिसतंय तुम्हाला? थीटा. म्हणजे थीटा हे काय आहे? इथे पॅरामीटर आहे. सो a derivative of 1 with respect to theta is 0. And derivative of cos theta with respect to theta is minus sin theta, minus minus plus a plus sin theta. सॉरी, a प्लस नाही, इथे मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला, पण इथे प्रोडक्ट आहे a प्लस साइन थीटा नाही, a इंटू साइन थीटा होईल. दिस इज dx by d. नाउ y is equal to b into theta minus sin theta. तर dy by d theta काय होईल? डेरिवेटिव्ह ऑफ b इंटू थीटा मायनस साइन थीटा. b कॉन्स्टंट आहे, डेरिवेटिव्ह ऑफ थीटा मायनस साइन थीटा b. थीटाचा विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 आणि साइन थीटाचा विथ रिस्पेक्ट टू थीटा काय होईल? कॉस थीटा. सो दिस इज 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स काढायचंय, तर वरती येईल डीवाय बाय डी थिटा, डिनॉमिनेटला आहे डीएक्स बाय डी थिटा. What is dy by d theta? b into 1 minus cos theta divided by a into sin theta. तुम्ही इथे सोडून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण खाली सिम्प्लिफाय केलं तर जास्त बेटर आहे. इथपर्यंत तुम्हाला फुल क्रेडिट मिळू शकतं, नो प्रॉब्लेम. पण b अपॉन a अजून खाली सिम्प्लिफाय काय होतं? तर हा फॉर्म्युला काय आहे? 2 sin square theta by 2. And this is what? 2 sin theta by 2 cos theta by 2. b अपॉन a कॅन्सलेशन होऊन काय? 2 2 कॅन्सल, sin sin कॅन्सल. सो दिस इज cos tan ऑफ थीटा बाय 2. हे झालं फायनल आन्सर. तुम्ही इथे सोडलं तरी चालेल, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, इट डझंट मॅटर. स्टेट बोर्ड साठी. राईट ऑन. बघा नेक्स्ट क्वेश्चन. x इज इक्वल टू t प्लस 1 बाय टी रेस्ट पॉवर a अँड y इज त्याचा इंटरचेंज केलाय, ए बेसला घेतलाय आणि हा पॉवरला ठेवलाय. बरोबर. ठीक आहे, काढूया dx बाय dt. x इज इक्वल टू t प्लस 1 बाय टी रेस्ट पॉवर a, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. दोन्हीकडे कॉमन काय आहे? दोन्हीकडे a पण कॉमन आहे आणि t पण कॉमन आहे. बरोबर. तुम्ही कसंही करू शकता. तुम्ही इथं dx बाय dt काढा आणि dy बाय dt काढा, किंवा dy बाय da काढा आणि dx बाय da काढा. दोन्हीने आन्सर सेम येणार, लक्षात ठेवा. नाव dx बाय dt. ठीक आहे, आता मी टी पॅरामीटर घेतो. जे दोन्हीकडे कॉमन असतं ते पॅरामीटर असतं. आता इथं दोन्ही पॅरामीटर आहेत, कोणता तरी एक निवडायचा आहे. dx बाय dt
इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस 1/t रेस्ट टू पॉवर ए. मग हे याला टी मानलं तर काय होईल ए इंटू टी प्लस 1/t रेस्ट टू पॉवर ए मायनस 1. लक्षात ठेवा. आणि इंटू आता कशाला टी मानलं होतं लक्षात येते ना. याला टी मानलं तर विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे एक टी रेस्ट टू एन चा फॉर्म्युला एन इंटू टी रेस्ट टू एन मायनस 1. एक्स व्हेरिएबल बेसिक वाला ज्यांना चेन रूल व्यवस्थित कळलेला आहे पाठीमागे त्यांना हे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ t plus 1/t with respect to t. Now a into t plus 1 upon t raised to power a minus 1. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ t plus 1/t. t चा विथ रिस्पेक्ट टू t 1 होईल आणि 1/t चा विथ रिस्पेक्ट टू t काय होईल मायनस 1 अपॉन t स्क्वेअर. फायनली dx by dt is equal to a into t plus 1 upon t raised to power a minus 1 in bracket इथे 1 minus t square. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन ठेवतो मी अगोदरच t square minus 1 upon t square. Now y is equal to a raised to power t plus 1 upon t. But dy by dt फक्त dt लावलाय दोन्हीकडे मी काहीच केलं नाही इथे. इज इक्वल टू आता विथ रिस्पेक्ट टू टी आहे मग याला ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं तर तुम्ही याला एक्स मानलं असतं. मग ए रेस टू इथं आता टी च्या फॉर्म मध्ये आहे मग ह्या टी ला तुम्ही थोडा वेळ डमी काय करा टी ठेवा. मग ए रेस टू टी चा विथ रिस्पेक्ट टू टी काय आला असता ए रेस टू टी लॉग ऑफ टी सॉरी ए रेस टू टी लॉग ऑफ ए आला असता बरोबर. मग आता इथे काय होईल ए रेस टू याला तुम्ही टी मानलंय मग ए रेस टू पॉवर टी तसंच म्हणजे आणि लॉग ऑफ ए इन ब्रॅकेट. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाला टी मानलं होतं टी प्लस 1/t ला. मग ए रेस टू पॉवर टी प्लस 1/t लॉग ऑफ ए इंटू आता टी चा विथ रिस्पेक्ट टू टी 1 आणि 1/t चा विथ रिस्पेक्ट टू टी मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. सो ए रेस टू पॉवर टी प्लस 1/t इंटू लॉग ऑफ ए. आता हे टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर होईल बरोबर. आता घ्यायचा आपल्याला दोघांचा रेशिओ. इकडे लिहितो मी क्वेश्चन पुसून टाकतो. dy by dx is equal to dy by dt upon dx by dt is equal to dy by dt काय आलेलं आहे हे आलंय a raised to power t plus 1/t into log of a into t square minus 1 upon t square divided by dx by dt काय आलंय हे a into t plus 1/t raised to power a minus 1 into t square minus 1 अपॉन टी स्क्वेअर. हे दोन्ही टर्म कॅन्सल आउट होतात. खाली हे राहिलेला आन्सर राईट डाऊन. हे अजून सिम्प्लिफाय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सोडून दिलं तरी प्रॉब्लेम नाही. यू विल गेट फुल क्रेडिट राईट डाऊन. आणि इथून पुढे आणखी तुम्हाला जर सिम्प्लिफाय करायचं असेलच तर ते असं होईल a raised to power t plus 1/t into log of a divided by a into t plus 1/t raised to power a आणि हा मायनस 1 आहे म्हणजे त्याला अपॉन t plus 1/t आहे 1 पॉवर. हा पॉवर वरती जाईल इज इक्वल टू असं होईल a raised to power t plus 1/t into log of a into पुन्हा हे मल्टिप्लाय होईल त्याला t plus 1/t divided by a into t plus 1/t
रेस्ट पॉवर ए. हे फक्त वरती नेली टर्म. आता इथे क्वेश्चन मध्ये, इथे क्वेश्चन पुसलेलं आहे मी, तर क्वेश्चन मध्ये कशाला एक्स म्हटलंय आणि कशाला वाय म्हटलंय त्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर येईल. तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, इथं लिहिलेलं नाही माझ्याकडे क्वेश्चन. तर एक्स ची व्हॅल्यू काय आहे, टी प्लस 1/t रेस्ट पॉवर ए. टी प्लस 1/t रेस्ट पॉवर ए होईल. आणि वाय ची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे याला काय म्हणता येईल तुम्हाला, मी कलरफुल दाखवतो इथे. याला काय म्हणता येईल तुम्हाला, ही व्हॅल्यू कशाची आहे क्वेश्चन मध्ये, एक्स ची. आणि दुसरी व्हॅल्यू दुसऱ्या कलरने दाखवतो मी. वाय ची व्हॅल्यू काय आहे, ए रेस्ट पॉवर ही टी प्लस 1/t, ही व्हॅल्यू आहे वाय ची. फायनली आन्सर काय होईल हे, आणि इथे पण टी प्लस 1/t ला रिप्लेस करायचं तर करू शकता. असं होईल आता हे राईट नाव, हे वाय लॉग ऑफ ए टी प्लस 1/t डिवायडेड बाय हे ए इंटू ही एक्स ची व्हॅल्यू एक्स. अजून सिम्प्लिफाय करायचं तर करू शकता. वाय ची व्हॅल्यू इथं टी प्लस 1/t आहे, बरोबर. तर हे टी प्लस 1/t, एक्स ची व्हॅल्यू अशी आहे ना, एक्स इज इक्वल टू टी प्लस 1/t रेस्ट पॉवर ए आहे. तर हे पॉवर ट्रान्सपोज केला तर हे 1/a होईल. म्हणजेच इथं वाय लॉग ऑफ इथं टी प्लस 1/t, टी प्लस 1/t असं आहे ना, टी प्लस 1/t रेस्ट पॉवर ए इज इक्वल टू एक्स. हा पॉवर जर ट्रान्सपोज केला तर तो होईल 1/a होईल इकडे. म्हणजे इथे याची व्हॅल्यू एक्स रेस्ट पॉवर 1/a लिहिता येते अपॉन एक्स, बरोबर. पुन्हा जर असं सिम्प्लिफाय केलं तर हा लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर 1/a, हा 1/a इकडे येईल पॉवर, बरोबर. आणि आणखी सिम्प्लिफाय होईल, म्हणजे हे असं लिहिता येईल वाय इंटू 1/a लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स, आणि तो ए पॉवर परत खाली येईल, ते होईल ए स्क्वेअर बाय एक्स. असं लिहून टाका. इथे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करता येतं. 7 नंबर, हे डायरेक्ट चेन रूल वापरून dx बाय dt काढा, dy बाय dt काढा, किंवा सबस्टिट्यूशन करून काढूया. ठीक आहे, बघा पहिलं, x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पुट t इज इक्वल टू, इथे आपण याच्या अगोदर सबस्टिट्यूशनने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. तर बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये आपल्याला काय पाहिजे, कॉस पाहिजे किंवा साइन पाहिजे, म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. मग आपण पुट टी इज इक्वल टू काय करूया, इथे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा आहे. म्हणजे पुट टी इज इक्वल टू साइन थिटा करावं लागेल. मग ते जर पुट केलं तर एक्स इज इक्वल टू काय होईल, कॉस इनवर्स ऑफ 2 साइन थिटा, सॉरी टॅन थिटा करावं लागेल, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कशाचा फॉर्म्युला आहे हा, साइन 2 थिटाचा आहे, बरोबर. मग कॉस इनवर्स ऑफ साइन काय येतं, कॉस इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू π/2 मायनस थिटा आहे, बरोबर. मग ती प्रॉपर्टी यूज करून कॉस इनवर्स ऑफ साइन कॅन्सल होईल, इथे π/2 मायनस 2 थिटा येईल. आता dx बाय डी थिटा नाही काढायचं आपल्याला, dx बाय dt काढायचंय. मग ही व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट करूया. तर थिटा इज इक्वल टू काय होईल, टॅन इनवर्स ऑफ t होईल. सो x इज इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ t. सो dx बाय dt, आता dx बाय dt इज π/2 चा 0 होईल, -2 कॉन्स्टंट तसाच, आणि टॅन इनवर्स t चा विथ रिस्पेक्ट टू t काय होईल, 1/1 प्लस t स्क्वेअर. सो dx बाय dt इज -2/1 प्लस t स्क्वेअर. हे अशा टाइपचे प्रॉब्लेम सेपरेटली याच्या अगोदर सॉल्व्ह केलेत आपण. आता y सॉल्व्ह करूया. नाव y इज इक्वल टू, हे सॉल्व्ह करायच्या अगोदर सबस्टिट्यूशन काय करायचं बघा. रूट मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आहे, बाहेर सेक इनवर्स आहे, आतमध्ये काय पाहिजे आपल्याला, सेक किंवा कोसेक पाहिजे. आतमध्ये सेक आलं तर सेक इनवर्स ऑफ सेक थिटा काय असतं, थिटा, आणि सेक इनवर्स ऑफ कोसेक थिटा काय असतं, π/2 मायनस थिटा असतं.
मग आतमध्ये आपण ट्राय करतोय सेक थिटा किंवा कोसेक थिटा घेण्यासाठी. तर इथं जर आपण पुट केलं टीच्या जागेवर टॅन थिटा, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं, सेक स्क्वेअर थिटा. आणि सेक स्क्वेअर थिटाचं रूट काय येईल, सेक थिटा, म्हणजे सेक इनवर्स ऑफ सेक थिटा होईल. मग पुट काय करूया तिथे, टी इज इक्वल टू सेक थिटा. नाव वाय इज इक्वल टू सेक थिटा नाही, टॅन थिटा. T is equal to sec inverse of square root of 1 plus tan square theta. Y is equal to sec inverse of, here will sec square theta. मग y is equal to sec inverse of sec theta. Therefore y is equal to फक्त theta येईल, कारण sec inverse of sec cancel. Now y is equal to, हे मात्र त्याच्या रिस्पेक्टिव्ह डोमेन मध्ये असतं. इथं डोमेन पाहायची गरज नाही स्टेट बोर्डला. जेईला मी शिकवलंय तुम्हाला हे इथं डोमेन कसा कन्सिडर करतो आपण ते. नाव y इज इक्वल टू थिटा. थिटाची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करूया. थिटा काय येईल इथे, टॅन इनवर्स ऑफ टी. नाव दिस इज टॅन इनवर्स ऑफ टी. सो dy बाय dt इज इक्वल टू काय येईल, 1/1 प्लस टी स्क्वेअर. टॅन इनवर्स टी चा विथ रिस्पेक्ट टू टी 1/1 प्लस टी स्क्वेअर. दिस इज 1 and this is number 2. आता from 1 and 2, from 1 and 2 dy by dx का येईल, dy by dt upon dx by dt. So dy by dt is minus 2/1 plus t square and dx by उलट झालंय, dy by dt तिकडे आहे 1/1 plus t square divided by हे आहे minus 2/1 plus t square. हे कॅन्सल आउट होईल, खाली आन्सर येईल -1/2. This is dy by dx. Write down. Now क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला हा लास्ट क्वेश्चन आहे, 8 नंबरचा क्वेश्चन. तर इथे सुद्धा हे सबस्टिट्यूशन करून सॉल्व्ह करायचं. x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4t क्यूब मायनस 3t. आता हे तुम्ही डायरेक्ट चेन रूल वापरला तर खूप कॉम्प्लिकेटेड होईल, पण सबस्टिट्यूशनने सोपं होतं. सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम याच्या अगोदर झालेले आहेत, म्हणजे निव्वळ हा प्रॉब्लेम अगोदर शिकलोय. तर आता सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू. म्हणजे पूर्वी असं होतं इथं y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x वगैरे असं असेल याच्या पूर्वीच्या एक्सरसाइजेसला. आता फक्त दोन्हीकडे पॅरामीटर टी हा कॉमन घेतलाय. आता डायरेक्ट dx बाय dt काढायच्या अगोदर सबस्टिट्यूशन करूया. पुट टी इज इक्वल टू, सबस्टिट्यूशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रॉपर्टीज इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधला बाहेर कॉस इनव्हर्स आहे, आतमध्ये काय पाहिजे, कॉस पाहिजे किंवा साइन पाहिजे. का तर ती प्रॉपर्टी आहे, अनेक वेळा एक्सप्लेन केली मी. मग कॉस इनव्हर्स, आतमध्ये कॉस असण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे दोन, साइन 3 थिटा आणि कॉस 3 थिटा. हे दोनच का घेतलेत मी, तर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला का नाही मिळत, कारण बाहेर कॉस इनव्हर्स आहे, आतमध्ये पाहिजे साइन किंवा कॉस. मग साइन 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, आणि कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मग इथे काय फिट बसतंय, तर इथं कॉस थिटा बरोबर, इथे काय असणार आहे कॉस थिटा. मग इथे पुट काय करायचं, टी इज इक्वल टू कॉस थिटा, म्हणजे हा फॉर्म्युला मिळेल आणि त्याच्या समोर हे कॉस लिहिता येईल. मग कॉस इनवर्स ऑफ कॉस कॅन्सल होईल. दिस इज सिंपल लॉजिक. नाव एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4 टी ची व्हॅल्यू कॉस थिटा, मग हे कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला काय आहे वरती लिहिलेला, कॉस 3 थिटा. मग हे कॉस इनवर्स ऑफ कॉस कॅन्सल, खाली राहिलं 3 थिटा. हा फॉर्म्युला माहित आहे, कॉस इनवर्स ऑफ कॉस कॅन्सल होतं, फक्त अँगल येतो 3 थिटा. आणि कॉस इनवर्स ऑफ साइन असतं तर काय आलं असतं, π/2 मायनस तो अँगल. आता dx बाय डी थिटा नाही काढायचं, dx बाय dt काढायचंय. मग आता dx बाय x इज इक्वल टू 3 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे इथे, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ टी. मग इथे काढूया कॉस इनवर्स ऑफ, पुट करूया कॉस इनवर्स ऑफ टी, रिसबस्टिट्यूट. आता dx बाय dt is equal to 3 constant and derivative of cos inverse of t with respect to t, that is 3 into minus 1 upon root of 1 minus t square, that is minus 3 upon square root of 1 minus t square. Number 1.
तर समजलं हे पहिल्यांदा x चा डेरिव्हेटिव्ह काढ. नाव y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय टी. बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये प्रेफरन्सने आपल्याला काय पाहिजे, टॅन किंवा कॉट पाहिजे, तसं सबस्टिट्यूशन करायचं. मग बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅन आलं तर टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल, फक्त अँगल मिळतो. आणि टॅन इनवर्स आतमध्ये कॉट असेल, कॉट ऑफ सम अँगल, तर ते काय मिळणार आहे, π/2 मायनस दॅट अँगल. मग इथे सबस्टिट्यूशन काय करता येईल, इथं तुम्ही जर पुट केलं काय, टी ची व्हॅल्यू साइन थिटा किंवा कॉस थिटा, तर बघा इथं रूट मध्ये तुम्ही समजा साइन थिटा पुट केलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि मग खाली पण साइन थिटा. तर काय येते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाचं रूट काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, ते होईल कॉट थिटा. आणि जर तुम्ही याला कॉस थिटा पुट केलं तर हे होईल कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. मग हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, त्याचं रूट साइन थिटा अपॉन हे खाली कॉस थिटा, तर ते टॅन थिटा येईल. म्हणजे तुम्ही इथं कॉस थिटा जर पुट केलं तर तुम्हाला आतमध्ये टॅन येईल, आणि तुम्ही जर साइन थिटा पुट केलं तर आतमध्ये काय येईल, कॉट येईल. दोन्ही पुट केले तरी काहीच फरक पडत नाही, दोन्हीपैकी कोणतंही एक पुट केलं, फक्त तुम्ही एक कॉट थिटा येईल, तिथे एक स्टेप वाढेल, π/2 मायनस तो अँगल होईल. मग प्रेफरन्सने आपण हेच पुट करूया, कॉस थिटा. समजलं, पुट t is equal to cos theta. मग y is equal to tan inverse of square root of 1 minus cos square theta divided by इथे cos theta. मग y is equal to tan inverse of हे होईल साइन स्क्वेअर थिटाचं हे साइन थिटा अपॉन cos theta. Therefore y is equal to tan inverse of tan of theta. Tan inverse of tan cancel, y is equal to theta. Therefore y is equal to theta ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया. थीटाची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केली तर काय होती, cos इनवर्स ऑफ t. इथे y is equal to cos इनवर्स ऑफ t. Therefore dy by dt is equal to काय होईल, -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. नंबर 2, फ्रॉम 1 and 2 काय होईल, फ्रॉम 1 and 2 dy by dx is equal to dy by dt अपॉन dx by dt. आता dy बाय डी थिटाची dt ची व्हॅल्यू काय आहे, कुठे लिहिली, इथे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय dx बाय dt ची व्हॅल्यू काय आहे, -3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. हे दोन्ही कॅन्सल आउट, इथे राहील 1/3. दिस इज फायनल आन्सर. राईट ऑन.